सिंहासनावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, तो आपले चित्त आस्त्याकडे लावित नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेले हेच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन द्वारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. आमेन. बोल, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. आमेन. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. येशू दया
देने को आनंद जीवन दान, देने को आनंद जीवन दान, देने को आनंद जीवन दान। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। बादलों के साथ यीशु दुल्हा राजा आएगा, बादलों के साथ यीशु दुल्हा राजा आएगा, कन्या को लेने साथ, कन्या को लेने साथ, कन्या को लेने साथ, कन्या को लेने साथ। मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम, मुक्ति दिलाए यीशु नाम, शांति दिलाए यीशु नाम। प्रार्थना करू आपण. देवाकडे लक्ष केंद्रित करूया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू जगात आला, त्यांनी रक्त सांडलं, प्राण दिला, जीवन झाला, पण त्याने एक महान गोष्ट केली, ती म्हणजे पवित्र आत्मा. हालेलुया. पवित्र आत्मा त्याने आपल्याला दिला, त्याचा गौरव करण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि तो पवित्र आत्मा आज आपण मागणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तो पवित्र आत्मा आपल्यामधून भय घालवतो, तो पवित्र आत्मा सगळी कमजोरी दूर करतो, तो पवित्र आत्मा पापाला जाळतो, तो पवित्र आत्मा आपल्याला आज्ञा देतो, आणि तोच पवित्र आत्मा शैतानाचं काम नाश करतो. हालेलुया. आपण अन्न भाषा बोलू, जसं आपल्याला होईल तशी स्तुती करू आणि देवाचं सामर्थ्य आपल्या हृदयामध्ये वाढू. हालेलुया. आपली काही कमजोरी दिसत असेल, क्षमा मागू, येशूला बोलू, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर आणि मला पवित्र आत्मा दे. धन्यवाद पवित्र आत्मा. थैंक यू लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. यीशु रक्त जय. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. स्तुति धन्यवाद यीशु.
Mighty Jesus. Thank you, Lord. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. Praise the Lord. महिमा 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 Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. महिमा महिमा गौरव स्तुति प्रशंसा आमेन आमेन Jesus Jesus Praise Amen Lord धन्यवाद पवित्र आत्मा धन्यवाद पवित्र आत्मा पवित्र आत्मा धन्यवाद 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 Thank you Jesus महिमा हो तेरी धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया तुझे नाव सगळं Thank you Jesus स्तुति करतो जा यीशु के महिमा Jesus Jesus Thank you Lord जय आए हैं हम तेरे चरणों में लेकर
हालेलुया देता तू हमें पापों से मुक्ति हालेलुया 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 थँक यू जीसस थँक यू जीसस थँक यू जीसस थँक यू जीसस प्रभू आम्ही तुझे उपकार म्हणतो तुझी स्तुती करतो कारण तुझ्यापासून आम्हाला शारीरिक आणि आत्मिक आरोग्य मिळतं आम्ही तुझे उपकार मानतो कारण येशू ख्रिस्ताने मुक्तीचा मोल दिला त्यांनी रक्त सांडलं आणि बाप्पा आम्हाला सोडवलं त्याबद्दल धन्यवाद जिथं आम्हाला सुटकेची गरज आहे प्रभू जिथे कुठे आम्ही कमजोर आहोत बाप्पा हालेलुया तिथं प्रभू देव बाप्पा पवित्र जीवनामध्ये फायनान्स मध्ये तसंच प्रभू स्पिरिच्युअल लाईफ मध्ये प्रार्थनेच्या आत्म्यामध्ये जी काही कमजोरी आहे परमेश्वर वागण्याची कमजोरी सर्व येशूच्या रक्तात दूर कर येशूच्या रक्तात आमच्या हृदयातून बाहेर काढतो आणि तो आम्हाला विजय दे बाप्पा हालेलुया प्रभू येशू आज तुझ्या जन्मदिवशी तुझ्या आराधना करण्यासाठी तू आम्हाला शब्द दिले गीत दिले मन दिलं त्याबद्दल धन्यवाद देतो वचनाच्या द्वारे जो आशीर्वाद येतो तो आशीर्वाद आम्हाला दे कारण तुझे वचन सांगतं तुझं वचन इतकं सामर्थ्य आहे परमेश्वर बाप्पा की ते आमच्या अंतःकरणाला आणि कुठल्याही जमिनीला कुठल्याही दुष्ट शक्तीला तुझ्या स्वर्गाला देखील परमेश्वर बाप्पा ते आरपार करतं एवढं सामर्थ्य वचन आहे त्याच्या करू बाप्पा आमच्या आत्मिक जीवनाची वाढ व्हावी आणि आमच्या जीवनामध्ये बाप्पा सर्व कठीणपणा त्या वचनाच्या द्वारे तोडला जावा हातोडीसारखं बाप्पा तुझं वचन तोडतं असं सांगतं म्हणून आमचा कठीणपणा तुटला जावा आणि तुझ्या इच्छेनुसार जीवन जगावं असं सामर्थ्य होते प्रभू देव बाप्पा तुझी उपस्थिती इथं येऊ द्या इथं बाप्पा जी काय अंकाराचा प्रभाव येऊ पाहतोय त्याला येशूच्या नावाने बदलून टाकतो प्रार्थना करतो पवित्र आत्म्याच्या द्वारे देवदूताच्या द्वारे तू आम्हाला मोठी मोकळीकता तू दे आणि बाप्पा तुझ्यामध्ये जो आनंद आहे तो अंतःकरणात होत जेणेकरून आम्ही तुझा महिमा करू सगळं आम्हाला सर्वांना आशीर्वाद मान महिमा गौरव आम्ही तुला देतो येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे आमेन आमेन येशया 9 अध्याय वाचू आपण मी वाचतो 1 ते 7 वाचून येशया 9 अध्याय येते 9 अध्याय 1 ते 7 1 ते 7 तथापि आता ज्या भूमीत विपत्ती आहे तेथे हा अंधकार राहणार नाही त्याने मागील काळी जुबलून प्रांत व नफ्ताली प्रांत यांची प्रतिष्ठा केली तरी पुढील काळी समुद्र तीराचा प्रदेश यार्दनेच्या पलीकडील प्रांत विदेशी लोकांचे मंडळ यांची तो प्रतिष्ठा करेल अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे मृत्यूछायेच्या प्रदेशात वावरणाऱ्यावर प्रकाश पडला आहे तू राष्ट्राची वृद्धी केली आहे त्याला महानंद प्राप्ती करून दिली आहे हंगामाच्या उत्सव समयी कराव्याच्या आनंदाप्रमाणे लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे ते तुझ समोर आनंद करतात कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्यांच्या भाराची जूब त्यांच्या खांद्यावरची काठी त्याचवर जुलूम करणाऱ्यांचा सोटा मोडीला आहे युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्याचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सर्पण झाली आहे कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे आम्हास पुत्र दिला आहे त्याच्या खांद्यावर सत्ता राहील त्याला अद्भुत मंत्री सामर्थ्य देव सनातन पिता शांतीचा अधिपती म्हणते
त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार. तो दाविदाचा सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवी आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. आमेन. हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. जो स्तोत्रसहित आपण वाचला त्यामध्ये तो स्तोत्र लिहिणारा हे म्हणतो की आशीर्वाद कोणाला मिळतो. ज्यावेळेस तो हे बोलतो त्यावेळेस मला पेत्राचं वचन आठवतं, जो कित्येक वेळेस आत्मिक जीवनामध्ये पडला आणि पुन्हा उठला. तो म्हणतो की परमेश्वर पवित्र आहे आणि तुम्ही पवित्र राहा. आणि ते स्तोत्र लिहिणारा हे म्हणतो की देवाच्या सानिध्यामध्ये कोण येईल. देवाच्या सानिध्यात खूप लोक जातात. प्रत्येक लोकांचा रात्रीपासूनच दारू पिऊन धिंगाणा चालू आहे. डुकराचं मटण खायचं, वेगवेगळ्या गोष्टी करायच्या देवाला न आवडणाऱ्या, आणि ह्या प्रकारे ते नाताळाचा सण साजरा करतात. त्यांची प्रार्थना देव कधीच ऐकणार नाही, कारण इथं देवाचे वचन सांगतं तो कोणाची प्रार्थना ऐकतो आणि प्रार्थना त्याची ऐकली जाते याची खात्री काय आहे. तो हा स्तोत्रकर्ता म्हणतो की जो त्याच्या पाठीमागे लागलेला आहे, पवित्रतेच्या पाठीमागे लागलेला आहे, तो पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. चुकला तरी सांगतो मी चुकलो, मी असं नाही केलं पाहिजे होतं, त्याला म्हणतात पवित्रता. आता पवित्रता कशाची आहे? पवित्रता बोलण्यातून आहे, कृतीतून आहे, कामातून आहे आणि विचारातून आहे. आणि ही पवित्रता केवळ पवित्र आत्माच आपल्याला देऊ शकतो, बाकी कुठलंच साधन नाही. कारण पवित्र आत्मा आला आणि जे प्रेषित लोक होते, कमजोर होते, एकदम गरीब, ज्यांना खायला भाकर नव्हती, ज्याला जगामध्ये कोणी विचारत नव्हतं, अशा लोकांना प्रभूने निवडलं आणि त्यांना उंच केलं. का उंच केलं? ते पवित्रतेच्या पाठीमागे लागले. एखादा मनुष्य बोलतो मी बिशप आहे, आर्च बिशप आहे, मी पाळक आहे, आम्ही 50 वर्षापासून तिथले आहोत, ह्या सगळ्या परुषी शास्त्रीच्या गोष्टी आहेत आणि त्यांनी कुठल्याच आशीर्वाद मिळत नाही. पण दावीद म्हणतो की परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढल, परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये कोण जाईल? ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, आणि त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळाला. लोक बोलतात ना गॉड ब्लेस यू. एखादा मोठा मनुष्य काय म्हणतो, माझ्या ईमेल मध्ये आणि फेसबुक मध्ये सगळे लोक बोलतात गॉड ब्लेस यू. त्यांच्या बोलल्याने गॉड ब्लेस यू होत नाही. आपण त्याच्या पाठीमागे लागतो त्यावेळेस ते गॉड ब्लेस आपल्याला आशीर्वाद मिळतो. आता आशीर्वाद कसला आहे? सगळ्यात पहिले पवित्र शास्त्र एका आशीर्वादावर जोर देतं आणि ते पेत्रस बोलतो की एखादा मनुष्य ज्यावेळेस येशूपासून दूर असतो आणि तो पश्चाताप करून येशूकडे येतो त्यावेळेस तो एक आशीर्वाद आहे. पश्चाताप केल्यानंतर तारणाचा पहिला आशीर्वाद. खूप लोक श्रीमंतीचा हवा आणतात. एका व्यक्तीला भेटलो मी 7-8 वर्षापूर्वी माळामध्ये, आणि तो बोलायला लागला की माझा इथं प्लॉट आहे, तिथं प्लॉट आहे. मी बोललो हे ऐकायला नाही आलो, मी सेवा करायला आलो. तू जर बोलत असल की तू करू नको, मी उठून जातो बोललो. तुझं तू दाखवत बस हे ते. आणि हे काय झालं? याकोब म्हणतो देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराची हुशारकी, ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आल्या आणि अशा माणसाला आशीर्वाद मिळणार नाही. जो मनुष्य खरा पश्चाताप करतो त्याचं मन तुटतं, तो रडतो आतून, आणि जशी आपल्या घरात डेथ होते आणि आपलं मन तुटून आपण ओक्साबोक्स रडायला लागतो, कुणाचीच पर्वा करत नाही. बाकीचे लोक भेटतात, बघतात, 2-अर्धा तास उभे राहतात, ते निघून जातात, त्यांचा परिणाम होत नाही. पण ज्यांच्या घरातला मनुष्य गेला त्याचं मन तुटतं आणि तो दुःखी होतो. आणि पौल काय म्हणतो की तुम्हाला जे दुःख झालं करिंथकारास मंडळीला, ते दुःख शारीरिक नव्हतं. एखादा मनुष्य जाणून सोंग आणतो चर्चमध्ये गावाला, आणि तो 500, 1000, 2000 रुपये दिले ना, त्याला सगळ्यासमोर जाहीर करायला पाहिजे की अमक्याने एवढे पैसे दिले. आणि हे काय झालं? ह्या शारीरिक गोष्टी झाल्या जे शरीरापासून उत्पन्न होतात आणि ते आशीर्वादापर्यंत पोहोचू देत नाही. म्हणून पेत्रस काय म्हणतो, एखादा मनुष्य ज्यावेळेस दुष्कर्मापासून वळतो
त्याचा तो पहिला आशीर्वाद आहे. हालेलुया. दुसरा आशीर्वाद काय आहे? कमजोर लोकाला पवित्र आत्मा जिवंत करतो. पण विश्वासणाऱ्यासाठी हा पवित्र आत्मा अति आवश्यक आहे. तो जर नसला मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. आणि खूप लोकांकडे तो नाही आहे. ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांच्या तोंडातून प्रभूचे शब्द कधीच येत नाही, गौरवाचे शब्द कधीच येत नाही, आशीर्वादाचे शब्द कधीच येत नाही, कारण देवाचा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये नाही. एक प्रिमेथाडीचा पाळक माझ्याबरोबर वादिवाद करत होता पवित्र आत्मेबद्दल. मला विचारलं त्यांनी, तुमचा विश्वास काय आहे, पवित्र आत्मा कसा येतो? मी बोललो की पवित्र आत्मा आला की लगेच त्यांना भाषा येते, सामर्थ्य मिळतं. तो बोलला आम्ही मान्य करत नाही, आम्ही हे कधीच स्वीकार, तुला नाही स्वीकारायचं तर नको स्वीकारू, पण सत्य ते आहे. पवित्र आत्मा आला पहिले तो अन्न भाषा देतो, असं खूप मोठा एकदम गाजावाजा करत येतो तो. हालेलुया. कसा गाजावाजा करतो? खूप मोठा असं तुफान येतं, हवा येते आणि सामर्थ्याने तो येतो. ते दिसत नाही, पण तो मनुष्य जो बसलेला आहे तो त्याला सहन करू शकत नाही. तो त्याने भरतो आणि तो उडायला लागतो. त्याचं ते संपूर्ण शरीर उडायला लागतं, कारण ते सामर्थ्य तो नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाही. पण पवित्र आत्मा आला, त्याचं हे चिन्ह आहे की तो अन्न भाषेत बोलतो आणि तो त्या अन्न भाषेमध्ये खूप देवाचा गौरव करतो. हालेलुया. आणि ते सामर्थ्य आपल्या सगळ्यांना अति आवश्यक आहे आणि त्याला आशीर्वाद म्हटलेला आहे. मी मिरजला गेलो होतो 1992ला. तिथं एक वकील होता. तो काय बोलला, पाळक साहेब म्हणजे असा पाहिजे की त्याची एवढी मोठी ढेरी पाहिजे आणि त्याच्याकडे बंगला पाहिजे, परत त्याच्याकडे गाडी पाहिजे. मी बोललो आम्ही देवाला कधीच मागितलं नाहीये, आम्ही मागितलंच नाही, आम्हाला नको. पण का नको? माझ्या प्रभूला कुठं होतं ते? तो तर झोपडीत आला, डोकं टेकायला झाला नव्हती. रूत नावाची जी एक बाई, विधवा बाई होती, त्या वंशामधून तो आला, ज्याचा ठिकाणा नाहीये. हालेलुया. त्या वंशामधून तो आला. प्रेज द लॉर्ड. ते देतो प्रभू, ती चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याबद्दल फुशारकी मारणं ते चुकीचं आहे. मग हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अशा लोकांना आशीर्वाद मिळत नाही. पण इथं जसं येशूबद्दल लिहिलं की त्याच्यामध्ये सत्ता आहे, त्याच्यामध्ये शांती आहे आणि तो राज्य चालवल, आपल्या खांद्यावर त्याची सत्ता राहील. पण हे जर नसलं तर काय होतं? शैतान अनेक दुरात्मे पाठवतो आणि दुरात्मे पाठवून त्याचं जू त्या माणसावर टाकतो. ज्यावेळेस बैल, मी नांगर चालवायचो गावी शेतीमध्ये लहानपणी, तो ज्या बैलावरती ते जू असायचं नांगराचं, तो खूप कष्टाने चालवायचा. असा कसा तरी वाकायचा तो बैल आणि असं ओढायचा ते, कारण त्याला त्रास व्हायचा. ते नांगरणी करायची आणि थोडा वेळ झाला, अर्धा एक तास तो बैल फुफू फुफू करायचा. म्हणजे तो थकून जायचा आणि त्याला असं वाटायचं की मी थोडा वेळ थांबावं. अशी जू टाकतो शैतान माणसावरती, कित्येक लोकांवरती जू टाकतो. कोणी व्यसनात राहतं, कोणी चोरीत राहतं, कोणी पैशाच्या लालचात राहतं, कोणी व्याविचाराच्या याच्यात राहतं आणि शैतान त्याच्याद्वारे प्रवेश करतो. आणि असा मनुष्य ज्यावेळेस उपासना करण्यात जातो त्यावेळेस त्याला फक्त धर्म आचरायचा असतो, वरून वरून धर्म आचरायचा असतो आणि त्याला काहीच भेटत नाही. पेत्र कमजोर होता, त्याला पवित्र आत्मा आला. पवित्र आत्मा आल्यानंतर तो बोलला त्या लोकाला, ज्या नासरी येशूला तुम्ही क्रूसावर मारलं ना, त्या येशूला जिवंत केलं देवानी आणि त्याची साक्ष देण्यासाठी मी उभा आहे की सगळं आमच्या समोर घडलं. पण त्याला पवित्र आत्मा नव्हता. त्यावेळेस तो आधी काय बोलला, मी येशूला ओळखत नाही, येशू कोण आहे मला माहित नाही. आज कित्येक लोक येशूबद्दल बोलत नाही, ते दाबून ठेवतात. का दाबून ठेवतात? देवाचा आत्मा नाही, सामर्थ्य नाही. फक्त ह्या ज्या वरच्या गोष्टी आहेत, मिशनच्या, चर्चा, ह्या गोष्टी खूप केल्या जातात, टीका केली जाते, सगळं केलं जातं, पण पवित्र आत्म्यामध्ये भरलं जात नाही. प्रेज द लॉर्ड. आणि हे जे आपल्याकडे आशीर्वाद परमेश्वराने दिलेले आहेत ते शैतान चोरून घेतो. का चोरतो? कारण त्याला आपल्याला पवित्र आत्म्यात वाढू द्यायचं नाही, देवाची सेवा होऊ द्यायची नाही. आपल्याला त्याला आर्थिक गोष्टीमध्ये, आत्मिक गोष्टीमध्ये गरीब ठेवायचंय, पांगळ करून ठेवायचंय. करत राहा उपासना. एक जागेवर गेलो होतो,
पालखींबाईने आम्ही पुण्यामध्ये एका चर्चमध्ये गेलो. 3-4 तास चर्च चालला. गाणे झाले 15-20, उपदेश झाला 1.5-2 तास, गाण घेतलं गेलं. एक झोप काढली पूर्ण तिथं. मी झोप काढली आहे, पालखींबाईने पण झोप काढली. कोणाकोणाचं लक्ष नव्हतं. सुटलं, नंतर काहीच नाही. आशीर्वाद काय? काहीच नाही. कारण देवाचा पवित्र आत्मा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तिथं कुठंच दिसला नाही. न दिसल्यामुळं त्या लोकांची जी बंधनं आहे ती तुटली नाही. म्हणजे हे येशू ख्रिस्ताबद्दल ज्यावेळेस यशाया संदेशकार भविष्यवाणी करतो की त्याच्यामध्ये अधिकार आहे, तसं शैतानाला देखील अधिकार आहे. शैतान वेगळ्या पद्धतीने काम करतो. करणीचे दुष्टात्मे, पृथ्वीवर फिरत असले दुष्टात्मे, मृतात्मे दुष्टात्मे आणि शैतानाबरोबर जे देवदूत पडले, त्याला आपण पडलेले स्वर्गदूत म्हणतो, ते देखील आपला आत्मा सेवा सगळा नाश करण्यासाठी कार्यरत आहे. ते लागलेले आहेत. त्यांची सत्ता माणसावरती येते, त्यावेळेस भीती येते. भीती येते, सगळं काही बांधलं जातं आणि एक तो मनुष्य एकदम साधारण जीवन जगतो. आपल्या इकडं हेच शिकवलं, तुम्ही दुःख उचला, सगळ्या गोष्टीत दुःख उचला, पण दुःख उचलायची गरज नाही. पवित्र आत्मा येतो तो आपले मार्ग मोकळे करतो. पवित्र आत्मा येतो आपल्याला सामर्थ्य देतो, कमजोरीमध्ये मदत करतो आणि तो देवाच्या सेवेसाठी उभा करतो. खूप जागेवर सेवा काय समजली जाते? जाऊन प्रार्थना करणं आणि वचन सांगणं ही सेवा आहे. ती सेवा नाही आहे याच्यानुसार. ही सेवा ही आहे की दुःखी लोकांना सुटका करणे, त्यांची प्रत्येक दुःखापासून सुटका करून त्या समोरच्या व्यक्तीला देवापर्यंत उभं करणं. आणि ते पवित्र आत्मा करू शकतो. त्या पवित्र आत्म्याच्या माणसाला ओझं असतं आणि तो ओझं घेऊन देवाच्या सानिध्यामध्ये जात असतो आणि तिथं त्याला प्रभू विजय देतो. म्हणून आपले जे विचार आहेत, हालेलुया, आपल्या मनाच्या विचारामध्ये शैतान आहे पहिले, नंतर दुसरीकडे आहे. कारण तो या विचाराने भरतो. तो बोलतो की खून करा लोकांचे, तो बोलतो की जादूटोणा करा, तो म्हणतो की वाईट कामं करा, करप्शन करा, फसवा, हे करा ते करा. ते तो करायला लावतो आणि त्या माणसाला आधी मजा वाटते केल्यानंतर प्रत्येक गोष्ट. पण नंतर ज्यावेळेस त्याचा एकदम सत्ता होते, त्या स्त्रीवर, त्या पुरुषावर, त्या मुलांवरती त्याची सत्ता होते आणि त्याचा परिणाम हळूहळू तो बांधून टाकतो, तो आत्मा बांधून टाकतो आणि चेहऱ्यावर निराशा येते. तो बांधला जातो मनुष्य आणि तो म्हणतो, उठतो की मला आत्महत्या करायची. नंतर तो उठतो, मला कोणाला तरी आज मारायचंय. तो बोलतो की मला आज दारू प्यायला जायचंय. आणि तो दुष्टात्मा, पवित्र आत्मा नसला तर अशा माणसाला घेऊन जातो आणि त्याचा नाश करून टाकतो. हालेलुया. मग आज आपल्याकडे नका का असा ना काही, पण आजपासून एक सुरुवात करायची की तू मला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे. तू मला अन्न भाषा दे. समस्या असतील, प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या पाठीमागे आहेत, पण त्याच्याकडे दुर्लक्ष न करता, जसं प्रेषित लोक 10 दिवस पवित्र आत्मा मिळण्यासाठी बसले की मला तू पवित्र आत्म्यात सामर्थ्य दे, मला अन्न भाषा दे. आणि जो कोणी त्या दुष्ट शक्तीला धमकावितो, ज्या स्थितीमध्ये आहे, प्रवास करताना, जेवण करताना, झोपताना, त्या दुष्टात्म्याला धमकावणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि त्याला जर धमकावत राहिलो तर ते निघत जातात, एक पळतात आणि पळाल्यानंतर आपण बोलतो माझं मन खूप शांत झालं. मला गेल्या आठवड्यामध्ये 15 ते 20 लोक बोलले की तुम्ही आमच्याकडे ज्यावेळेस प्रार्थनेला आले त्यावेळेस आमचं मन आणि घर खूप शांत झालं. दुरात्म्याला ठेवून प्रार्थना करत होते, त्यांच्या बरोबर बसून प्रार्थना करत होते, त्याला आतमध्ये ठेवून प्रार्थना करत होते. त्यामुळे ती अशांती तिथंच राहिली. आपल्याला शांती कशी मिळते? त्याला धमकावल्याने. मला एक संदेश त्यांनी शिकवलं की त्या दुष्टात्म्याला धमकाव आणि ते सांगत राहिले, भविष्यवाणीची जरा तुझ्या जीवनात हे चाललं, आता हे होणार आहे, माझं दुःख संकट, ते सगळं सांगत होते. पण त्याने मला शिकवलं. हालेलुया. आणि ते मी शिकलो, माझ्या सेवेत बदल झाला. प्रेज द लॉर्ड. तुमच्यामध्ये पण बदल करायचा, आपल्या सगळ्यामध्ये प्रभूला पूर्ण बदल करून आपला आत्मा, आपलं जीवन सगळं त्याला हातामध्ये घ्यायचंय, त्याच्या सत्तेमध्ये घ्यायचंय आणि त्याला आपल्याला चालवायचंय. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला जायचं होतं त्याच्या आधी तो या महत्वाच्या गोष्टी बोलला
की मी तुम्हाला पवित्र आत्मा देणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला देणार आहे, मी चांगला आहे, मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मला तुम्हाला ते द्यायचं आहे. दुसरी गोष्ट तो काय बोलला की बोलणारे तुम्ही नाही पण बोलणारा बापाचा आत्मा आहे. मग काय बोलला, तो कैवारी तुम्हाला चालवल, मार्गदर्शन करल, तुम्हाला सहाय्य करल. पण आपण मार्गदर्शन घेत नाही, आपण सरसकट निर्णय घेतो. एक हैदराबादचा मुलगा सिंगापूरला गेला काम करण्यासाठी, समोरच्या माणसाने त्याला फसून टाकलं, त्याचं तिकीट वाया गेलं आणि नंतर बोंबलत कसा तरी परत आला. मी मलेशियात गेलो, एक तरुण मुलगा चेन्नईचा उभा होता, त्याचे पैसे लुटले, त्याचं सगळं काय गेलं, त्याला यायला पैसे नव्हते, तिथं तो रडत उभा होता, नीट सांगत पण नव्हता काय झालं ते. म्हणजे कुठले पण निर्णय घेताना जर तिथं पवित्र आत्मा नाहीये, पवित्र आत्मा जर चालवत नाही तर किती अवघड आहे. पवित्र आत्मा असा शांत झोपू देत नाही, तो म्हणतो उठ. एक दिवस 21 दिवस उपवास प्रार्थनेत होतो आणि तो मला बोलला की उठ आणि जा. जायचं पण कुठं. त्याला प्रश्न केला, जसा आपण एकमेकाशी बोलतो तसा तो आपल्याशी बोलतो. कसं बोलतो तो, असं समोरून दिसणार नाही, इथं त्याचा आवाज येणार, डोक्यात आवाज येणार, कारण तो इथं आहे आतमध्ये. उठ आणि चाल, कुठं जायचंय ते सांग. आपण जर विचारायला लागलो कुठं जायचं, कसं होईल, काय होईल, गेलं कामातून, सगळं कामातून गेलं. उठल्यानंतर निघालो जायच्या वेळेस, रोडवर चालत गेलो, एका घरात नेलं देवानी मला. एका मुलीमध्ये दुष्टात्मे होते, सामर्थ्य खूप होतं माझ्यामध्ये. जाऊन उभा राहिलो, मला ते दुष्टात्मे आत्मिक डोळ्याने दिसत होते. प्रार्थना न करता त्या मुलीमधून ते निघून गेले. हालेलुया. आणि ती मोकळी झाली. ह्याला म्हणतात पवित्र आत्म्याचं बोलणं. आणि पवित्र आत्म्याचं चालवणं म्हणजे तो प्रेरणा देतो, आतमध्ये येऊन बोलतो, तुला हे करायचं, ते करायचं, हे केलं तर ते होईल, असा तो बोलतो आणि चालवतो. तो वाढतो कसा आपल्यामध्ये, उपवास प्रार्थना करून वाढतो, अन्न भाषा बोलून वाढतो, कृती केल्याने तो वाढतो. आणि ज्यावेळेस तो आतमध्ये वाढतो आणि नियंत्रणात घेतो, त्यावेळेस आपल्याला देवदूताचं प्रकाशन होतं, काय चाललं त्याचं प्रकाशन होतं, कोणाच्या जीवनात काय होतंय ते दिसतं, काय होणार आहे ते दिसतं. आणि अशा रीतीने हा पवित्र आत्मा आपली कमजोरी दूर करून आपल्याला आनंदाने भरतो, प्रेमाने भरतो, सामर्थ्याने भरतो आणि आपलं जीवन चेंज होतं. मागे आपण आता बघायचं नाही, मी कोणाला पैशात फसवणूक केली, कोणाला शिव्या दिल्या, कोणाचं वाईट केलं, कोणाचं काय केलं, ते आठवायची गरज नाही. ते प्रभूने क्षमा केलेली आहे आणि तेच धरून चालायचं नाही, मी कमजोर आहे. पण देवाला आपल्याला त्याच्या हाती घ्यायचं आणि त्याचं राज्य वाढवायचं आहे. मग तुम्हाला मला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मागायचं आहे आणि नंतर शैतान हारणार आहे, विजय मिळणार आहे. आणि नंतर जसं येईल संदेशला बोलतो की तरुणावरती मी माझ्या आत्म्याचा वर्षाव करल. हालेलुया. वर्षाव करल तरुण लोकांवर आणि ते भविष्यवाणी करतील. आणि जे तरुण नाहीये त्यांना देवाची स्वप्न पडतील आणि त्यांना दर्शन होईल. देव त्या स्वप्नामधून बोलल. दर्शन म्हणजे हा मनुष्य इथं बसलेला असतो, एकतर स्वप्नात देव त्याला बोलतो, नाहीतर त्याला दाखवून देतो की तिथं असं असं युद्ध चाललेलं आहे, तिथं तो आजारी आहे, तिथं तो मनुष्य संकटात आहे, हे पवित्र आत्मा दाखवतो. आणि भविष्यवाणी म्हणजे पवित्र आत्मा एक आत्ताच आलेला देवाचं वचन पवित्र आत्म्याद्वारे आतमध्ये टाकतो, आपल्या हृदयात टाकतो. आणि त्यानंतर ज्याला ते वरदान आहे तो बोलायला लागतो. ज्या गोष्टी झाल्यात त्याच्या जीवनामध्ये ते दाखवतो, होणाऱ्या गोष्टी दाखवतो. आणि पौल काय सांगतो, हे ज्यावेळेस होतं, एखादा अविश्वासू मनुष्य उपडा पडून येशूचा स्वीकार करतो. हालेलुया. कारण तो म्हणतो की जे मला माहित नव्हतं ते पवित्र आत्म्याने दाखवलं. मग देवाचं कार्य वाढतं त्या भविष्यवाणीच्या वरदानामुळे. ते शैतानाला थांबवती आणि होणाऱ्या गोष्ट त्या वरदानाच्या द्वारे दाखवलं जातं. त्यामुळं बरोबर मार्गदर्शन मिळतं. ते कसं मिळेल? एक जण म्हणतो देवाचा दास की तुम्ही जास्त जर अन्न भाषेत बोलला तर ते भविष्यवाणीचं वरदान मिळू शकतं. आणि एक जण असं म्हणतो की तुम्ही तुमचं समर्पण करा, उपवास प्रार्थना करा आणि तुम्हाला ते देव देईल. मागा,
जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याचा पिच्छा सोडू नका आणि तुम्हाला तो देव देईल. तिसरा एक मार्ग मिळायचा, जो कोणी संदेष्टा आत्म्याने परिपूर्ण आहे आणि त्याच्यावरती वरदान आहे, ज्यावेळेस तो दुसऱ्यावरती हात ठेवतो त्यावेळेस देखील त्याला ते मिळू शकतं. म्हणून पौल म्हणतो ते, मग त्याला तुझ्यावर मी हात ठेवून तुला जो आशीर्वाद दिला, जे तुला वरदान दिले ते तू इतरांसाठी वापर, त्याला प्रकाशमान कर. तुम्हाला मला देवाला ते द्यायचं आहे. म्हणून पौल म्हणतो देवाच्या सेवेसाठी मंडळीची वाढ व्हावी यासाठी तू मी भविष्यवाणीचं वरदान मिळावं म्हणून उत्कंठा बाळगा. ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीस लागा, म्हणजे ते मिळेल आणि त्याद्वारे देवाचा गौरव होईल. हालेलुया. खूप लोक तुटलेले जगामध्ये, कुणाचा आजार आहे, कुणाचं पापाचं बंधन आहे, कुणाला सैतानाने बांधून ठेवलेलं आहे, आणि आपण जर शांत जर राहिलो तर देव आपल्याला विचारल तू काय केलं. म्हणून ती भविष्यवाणीचं वरदान हे सगळं मिळाल्यानंतर जसं येशूबद्दल लिहिलं, आम्हासाठी बाळ जन्माला आलेला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री सनातन पिता म्हणतील. हालेलुया. आणि त्याच्या शांतीला आणि त्याच्या सत्तावृद्धीला अंत नसणार. ह्या भविष्यवाणीद्वारे पवित्र आत्म्याद्वारे तो आपल्यावर अधिकार गाजवून आपल्याला सामर्थ्य देतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. याच्याद्वारे आपलं लाईफ तो चेंज करतो. ते आपण घेऊया. त्यासाठी उपवास करायला लागतील. प्रेषित लोकांनी 10 दिवस पवित्र आत्मा मागितला आणि आताच्या लोकांना एका दिवसात आरोग्य पाहिजे. ते बोलतात प्रार्थना करा आमचं लोन पास व्हावं, प्रार्थना करा की मला मोठी नोकरी लागावी, प्रार्थना करा की हे झालं. खूप चांगली गोष्ट आहे, पण किती लोक आहे आज पवित्र आत्म्यासाठी उपवास आणि प्रार्थना करतात, आशीर्वादासाठी प्रार्थना करतात. पण ते प्रभू जे अशा रीतीने प्रार्थना करतात त्यांना देव देतो. एस्तेरने ज्यावेळेस निर्णय घेतला यहुदी लोकांना मारायचं, ज्यावेळेस राजाने निर्णय घेतला मोर्दकै राजाने, त्यावेळेस एस्तेरने 3 दिवस आणि 3 रात्र उपवास प्रार्थना केली आणि त्यापूर्वी देवाने त्याला उत्तर दिला. कठीण गोष्टी सुटल्या जात नाही, कारण शैतान त्याला बांधून ठेवतो आणि आपण उपवास आणि प्रार्थना करतो त्यावेळेस तो घाबरून जातो, हलायला लागतो, पळून जातो आणि मार्ग मोकळे होतात. आज आपण सगळ्या समस्या घेऊन प्रभूजवळ जाऊ. त्याहीपेक्षा अधिक हे बोलू, तू मला पवित्र आत्म्याने भर, अन्न भाषेत भर, भविष्यवाणीने भर, आणि तुझा गौरव करून घे. हालेलुया. देवाने वचन दिलं ते पूर्ण होणार आहे. वचन सांगतं की जसा पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर गवत उगवल्याशिवाय राहत नाही, पीक आल्याशिवाय राहत नाही, तसं देवाचं वचन आहे. देवाने त्याला पाठवलेलं आहे आणि ते कार्य केल्याशिवाय राहत नाही. आपल्यात ते कार्य करणार आहे, हे सामर्थ्य वचन, आणि त्याद्वारे आपण जगातील लोकांसाठी आशीर्वादाचं पात्र होणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू येशू तुझ्या पवित्र नावाची उपकार स्तुती करतो. तुझ्याबद्दल असं लिहिलेलं आहे, आमच्यासाठी बाळ जन्माला आलेला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याच्या शांतीला अंत नसणार. ओ तो सनातन पिता अद्भुत मंत्री राहील. प्रभू या सर्व अद्भुत गोष्टीच्या द्वारे आमच्यामध्ये राज्य करण्यासाठी आम्ही तुला पवित्र आत्म्याच्या माध्यमाने निमंत्रण देतो. हालेलुया. त्या पवित्र आत्म्याचा आम्ही नम्रतेने स्वीकार करतो. आम्ही अन्न भाषेचा स्वीकार करतो, 9 वरदान 9 फळाचा स्वीकार करतो. या कुटुंबाला प्रभू सर्व शैतानाच्या अधिकारापासून तू सोडवलं, त्याबद्दल धन्यवाद देतो. या घरामध्ये कुठल्या अंधकाराची सत्ता राहणार नाही, म्हणून त्याचे सर्व मार्ग येशूच्या नामामध्ये बांधून टाकतो. हालेलुया. प्रभू येशू त्या घरातील सर्वांना भविष्यवाणीचं वरदान दे, दर्शन दे, पवित्र आत्म्याद्वारे कार्य कर. जे काय अडथळा बंधन आहे ते तुटलं जाऊ दे. सजनला त्याच्या बेडवरून उठव, जसं बाप्पा हालेलुया ओ रो बो पेत्रस आणि योहान 3ऱ्या प्रहरी हालेलुया यरूशलेम मध्ये मंदिरासाठी जात होते, आणि जो लंगडा भिकारी बसला होता त्याला तो बोलला, सोने चांदी आमच्याकडे काही नाही, पण येशूच्या नामात चालला. हालेलुया. आणि तो उठला आणि त्याने तुझं स्तमन केलं. तसंच मी सजनच्या सर्व कमजोर पाठला आज्ञा देतो, रेप 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 तो देखील येशूच्या नामाने चालू लागला. हालेलुया. त्याला सामान्य ज्ञान आणि बुद्धी दे.
ताईला तिची ज्ञान आणि बुद्धी दे. ताईला प्रभू तिच्या बाप्पा तिच्या अंतरात्म्याची तू सुटका कर. तिचा आत्मा ज्या पापात बांधलेला आहे, ज्या अंधकारामध्ये बांधलेला आहे, ज्या विचारामध्ये बांधलेला आहे, लहान जनरेशन कर्सेस मध्ये बांधला आहे, येशूच्या नावाने तोडून टाकतो. तो जादूटोनाच्या आत्म्या तुझ्या येशूच्या नावात बांधून टाकतो. तुझ्या घरात तिच्यावर कार्य करणार नाहीस. ते आशीर्वादित होईल बाप्पा. त्या लेकरांना भविष्यवाणीचं वरदान दे. त्यांना बाप्पा उपवास करण्याची शक्ती दे. त्यांना सेवा करण्याची शक्ती दे. अन्न भाषेत बोल बाप्पा आलेला आहे. सुनीताबाईला देखील आशीर्वाद दे प्रार्थना करण्यासाठी. त्यांची देखील बंधनं तोडून टाकतो येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये निराशा बाहेर काढतो. त्यांना आगाने सामर्थ्य दे. येशू चालव. कविताला देखील पवित्र आत्म्याचे 9 वरदान फळ दे प्रभू. तिच्या समोर, कुटुंबासमोर, तिच्या पतीसमोर जे काय अडथळा बंधन आहेत, हालेलुया, अडथळा आणणारा दुष्टात्मा आहे, त्याच्या सर्व अटॅक येशूच्या नावात बांधून टाकतो बाबा. अंतरांच्यावर कृपा करो. त्यांना देखील प्रभू पवित्र आत्म्यासाठी तू ताणलेलं कर प्रभू. आशीर्वादित कर. हालेलुया. अभिहोराला देखील पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे पित्या, आणि तिच्याद्वारे तू गौरवेला जा. जसं आम्ही बोललोय तर सेवा चालू करण्याबद्दल प्रभू तुझी इच्छा आणि योजना काय ते दाखव, आणि बाप्पा त्याप्रमाणे चालवण्यासाठी तुझी कृपा करो प्रभू. आज बाप्पा आमच्या देशात लाखो लोक आजाराने मरत आहेत, कर्जात मरत आहेत, सुवार्ता सांगितली गेली नाही म्हणून पापात मरत आहेत. प्रभू तू आमचा वापर कर दे बाप्पा. हजारो लोकांना वाचवण्यासाठी तू आमचा वापर कर. आम्हा पाप्यावर दया कर प्रभू. हालेलुया. आणि तुझा गौरव करून घे प्रभू. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. या घराला समृद्धी दे येशूच्या नावामध्ये. या घराला समृद्धीचा अभिषेक दे सेवा करण्यासाठी. प्रेज लॉर्ड, हालेलुया. आणि समृद्धीमध्ये वाढव पित्या. स्वर्गाचा दरवाजा उघडा कर आणि विजय दे प्रभू. हालेलुया. हेल्थ मध्ये विजय दे, सक्सेस कर. हालेलुया. आणि परमेश्वर बाप्पा वेळ दे, आणि तुझ्या नावाचा तू गौरव करून घे बाप्पा. दृष्टांत मिळावं, दर्शन मिळावं, आणि तुझं कार्य व्हावं, यासाठी पवित्र आत्म्या आम्ही तुझ्या हातात पडतो. येशू तुझ्याबद्दल बोलला ते परिपूर्ण सामर्थ, परिपूर्ण आग आम्हा सर्वांना दे. तुझं पवित्र वचन आमच्यापर्यंत आलं. परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढल, ज्याचे हात शुद्ध आहे, मन शुद्ध आहे, आणि ते ठेवण्यासाठी, आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी बाप्पा ती कृती करण्यास आम्हाला आशीर्वादित कर. हालेलुया, हालेलुया. मान महिमा गौरव आम्ही तुला देतो. येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वी. तुझे राज्य प्रमाणे आमची रोजची भाकर आम्हाला, जसे आमचे दर्शन सोडले आहे तसे आमची, आणि आम्हाला परीक्षेत नकोस, कारण की राज्य, सामर्थ आणि गौरव ईश्वर का. आमेन. सुवंद्य देवा Happy Christmas. Happy Christmas. Happy Christmas, Uncle. Happy Christmas. Salam salam Natal, येणारे नवीन वर्ष.